नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट फायनली सीईटी सेलने रिलीज केली आहे बाळांनो. एमएसटी सीईटी 2026चं कॅप राऊंडचं इंजिनिअरिंगचं टाइम टेबल रिलीज झालेलं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे बाळांनो. ठीक आहे, आजपासून तुमचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय, पण तुम्हाला अजून रजिस्ट्रेशन करायचं नाहीये. मी तुम्हाला पूर्ण टाइमलाईन सांगतोय. ठीक आहे, आजच ही नोटीस आलेली आहे 2 तारखेला बाळांनो. ठीक आहे, म्हणजे आजच ही नोटीस आली. ही पूर्ण नोटीस तुम्ही वाचू शकता सीईटी सेलची. ठीक आहे, या सीईटी सेलच्या नोटीसमध्ये बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे तर सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत. ठीक आहे, की जर तुमचा 45%चा ओपनला आणि 40%चा कॅटेगरीला इलिजिबिलिटी क्रायटेरिया बसत नसेल तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत कॅप राऊंडसाठी. ठीक आहे, चला आपण आता जाऊया याच्यावरती बाळांनो. ऍप्लिकेशन फीज. ठीक आहे, ऍप्लिकेशन फीज फॉर जनरल कॅटेगरी तुमची 1300 रुपये बाळांनो आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1000 रुपये तुमची ऍप्लिकेशन फीज असणार आहे सीईटी सेलची. ठीक आहे, त्यानंतर आता जे टाइम टेबल आहे बाळांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं सुरू होणार आहे 2 तारखेपासून, म्हणजे आजपासून तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. ते चालणार आहे बाळांनो 12 तारखेपर्यंत. आणि इथे एक डॉलरचं साईन दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला डॉलरचं साईन, म्हणजे टेंटेटिव्ह, म्हणजे याच्यापेक्षा लांबू पण शकतं आणि दरवेळेस लांबतं बाळांनो रजिस्ट्रेशन. 1-2 दिवसाचं रजिस्ट्रेशन, 2-3 दिवसाचं रजिस्ट्रेशन आरामात लांबतं, म्हणून तुम्ही 2 ते 15 तारीख इथं कन्सिडर करू शकतात बाळांनो. ठीक आहे, पण ते अजून सीईटी सेलने डिक्लेअर केलं नाही. आपल्याला काय पकडून चालायचंय, 12 तारखेपर्यंतच आपल्याला रजिस्ट्रेशन पकडून चालायचंय बाळांनो. ठीक आहे, रजिस्ट्रेशन 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत करू शकतात. व्हेरिफिकेशन तुम्ही 3 तारखेपासून 13 तारखेपर्यंत करू शकतात बाळांनो. आता व्हेरिफिकेशन साठी 2 मोड आहेत बाळांनो. ई स्क्रुटिनिटी म्हणजे तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुमचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन बाळांनो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरिफिकेशन नेहमी तुम्हाला ऑफलाईन करायचंय. म्हणजे काय करायचं, फिजिकल व्हेरिफिकेशन करायचंय, ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं नाहीये. खूप काही गोंधळ निर्माण होतो, खूप काही त्रास तुम्हाला सहन करावा लागतो बाळांनो. प्लीज तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन मोडच अडॉप्ट करायचं आहे. ठीक आहे, आता रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही स्वतः घरी बसून रजिस्ट्रेशन करू शकतात बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, रजिस्ट्रेशन वरती मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय, कसं रजिस्टर करायचं स्टेप बाय स्टेप. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत बाळांनो, त्यांना उद्या 11 वाजता ऍप मध्ये आपलं सेशन डिटेल तुमचं स्टेप बाय स्टेप कसं रजिस्टर करायचंय, त्यानंतरच रजिस्ट्रेशन तुम्हाला सुरू करायचंय. ठीक आहे, ते सेशन व्यवस्थित बघायचंय, रजिस्ट्रेशनला बसायचंय. काही डाऊट आला पर्सनल काउन्सिलरला मेसेज करायचाय, कॉल करायचाय, त्यानंतरच तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन व्यवस्थित करायचंय. आता या ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही एससी सेंटरला जाऊन करू शकतात. पूर्णपणे फ्री मध्ये एससी सेंटरला जाऊन पूर्ण रजिस्ट्रेशन तुमचं व्हेरिफिकेशन करू शकतात. माझं म्हणणं इथं बेस्ट असतं, रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन दोघं एससी सेंटरला करून घ्या, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, वाटल्यास तर तुम्ही 12 तारखेला न जाता 13 तारखेला जा, सॉरी 2 तारखेला न जाता 3 तारखेला जा. 3 तारखेला एकच याच्यामध्ये एकच ट्रिप मध्ये रजिस्ट्रेशन पण करून घ्या आणि व्हेरिफिकेशन पण करून या. सोपी पद्धत आहे ती, है ना. पण जर ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून करायचं असेल ते करू शकतात, पण माझं म्हणणं असतं की एका ट्रिपला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन दोघं मिटून या. ठीक आहे, चला बरं. आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल बाळांनो, म्हणजे पीएमएल बाळांनो. मी तुम्हाला आधी बोललो होतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमचा रँक दिसेल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर त्या रँक मध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असला, सर माझं ओबीसी होतं पण त्यांनी ओपन टाकून दिलं, सर माझं ओपन होतं पण त्यांनी एनटी टाकून दिलं, जी पण तुमची प्रॉब्लेम असेल ते ग्रीव्हन्सेस तुम्ही टाकू शकतात 16 ते 18 तारखेच्या दरम्यान. त्यानंतर 20 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल बाळांनो, म्हणजे तुमची फायनल रँक येईल. त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची असेल, म्हणजे 25 तारखेला तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची असेल. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत त्यांची कॉलेज लिस्ट बनवायला सुरू होईल बाळांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर. ठीक आहे, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला रँक समजेल त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट बनायला सुरुवात होईल बाळांनो. तुम्हाला 4-5 दिवसात कॉलेज लिस्ट डिलिव्हर होऊन जाईल, काही घाबरायची गरज नाही. 25 तारखेला जर कॉलेज लिस्ट अपलोड करायची असली ना, 20 तारखेच्या आत तुमच्याकडे कॉलेज लिस्ट असेल, घाबरू नका, है ना. चला, त्यानंतर हे रजिस्ट्रेशनचं पूर्ण आतापर्यंत एवढंच वेळापत्रक आलंय बाळांनो. कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 केव्हा होईल याचं अजून रजिस्ट्रेशनचं वेळापत्रक आलेलं नाही. हे अर्धवट वेळापत्रक आहे, अजून पूर्ण वेळापत्रक आलंय का नाही बाळांनो. पण आता एक लक्षात ठेवा, आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन व्यवस्थित करा आणि कॉलेज लिस्टच्या प्रिपरेशनसाठी लागा बाळांनो. त्यासाठी आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च करून दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता रजिस्ट्रेशन सुरू झालंय, लवकरात लवकर बॅच आता क्लोज होईल, म्हणून जे पण इच्छुक विद्यार्थी असतील रजिस्टर करू शकतात. जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असली तर. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित, आणि ती कॉलेज लिस्ट मी स्वतः माझी टीम बनवणार आहे बाळांनो. जरी तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, ज्या सिटीमध्ये जायचंय, ज्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. आणि कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज आपल्याला टार्गेट करता येईल. वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग नक्कीच करा बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी आपण या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅच मध्ये कव्हर करतो बाळांनो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट करतो जे नेहमी तुमच्या सोबत असतात, कधी तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे, तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवतो बाळांनो. असं नाही की
80% 60% वाला आहे त्याला पण सीओईपी व्हीजीटी वालचंद पीआयसीटी व्हीआयटी ते कॉलेजेस टाकून दिले, नाही चुकीचं आहे ते. 60% वाल्याला कॉलेजेस कोणत्या रेंजचे पाहिजे, 50% ते 70 रेंजच्या पर्सेंटाईलच्या दरम्यानचे, त्याच्या कॅटेगरीचे, त्याला जी ब्रांच पाहिजे जी सिटी पाहिजे त्यानुसार ती सगळ्यात बेस्ट कॉलेज लिस्ट असते बाळांनो. असं नाही की फक्त टॉपचे कॉलेज टाकून देणं बाळांनो. टॉपचं कॉलेज टाकणं कॉलेज लिस्ट नाही राहत बाळांनो. टॉपचे कॉलेज मी गुगलवरून काढून टाकून देतो, झालं का कॉलेज लिस्ट? नाही, ते कॉलेज लिस्ट नसतं. ही गोष्ट, या गोष्टीला समजून घ्या. समजते गोष्ट है ना? तर योग्य कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवू तुमच्या, जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील. आज ही लास्ट अपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. जर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, नेक्स्ट 3 महिन्याचा किंवा 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, नेक्स्ट 20 ते 25 वर्षाचा प्रश्न आहे. व्यवस्थित निर्णय घ्या. काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य नाही बाळांनो. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत त्यांचे कॉल्स पर्सनल काउन्सिलर उचलतायत. त्यांना माझ्याशी बोलायचं तर पर्सनल काउन्सिलरला सांगून माझ्याशी सुद्धा बोलू शकतात, ठीक आहे. पण नॉर्मल कॉल सगळ्याच विद्यार्थ्यांची रिसीव्ह करणं माझ्यासाठी शक्य नाही, म्हणून तुम्ही प्लीज मला व्हॉट्सअप करा काही अडचण असेल तर, ठीक आहे. चला, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. शॉर्टकट तुम्हाला टाइम टेबल सांगायचं. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.